ज्या मायामाऊलीनं या महाराष्ट्राला दोन दोन छत्रपती दिले, ज्या मायामाऊलीनं त्या दोन दोन छत्रपतीला लाडवलं वाढवलं ज्ञानाचं पाजलं, अशा राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या चरणाला त्या ठिकाणी नतमस्तक होतो. टाळ्या द्या मा. कसा विषय माहिती का, तुम्ही जर टाळ्या वाजल्या ना मला तेवढा दम भेटतो, आणि तुम्ही जर टाळ्या नाही वाजल्या एक लगट हल्ल्यावर होते, जर सगळं दम खाता येत नाही. त्याच्यामुळे जिथं आवडत तिथं टाळ्या द्या. तसा तरी तुम्हाला आवडायचो नाही, टीव्हीवर पाहिलं तरी टीव्हीवर मनात बसायचं नाही, पण वाक्य आवडले तर टाळी द्या बाबा. हाय का नाही, मला बरं वाटतंय ना जरा, हाय का नाही. बंदुकीच्या जोरावर आणि अंतरच्या धाकावर आम्ही वाघाला माणसासारखं दबवणारे खूप बघितले, पण माणसाला तो वाघासारखी वागणूक देणारी या जगाच्या पाठीवर आम्ही दोनच राज्य बघितले. एक म्हणजे अखंड हिंदुस्थानाचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज, आणि दुसरे म्हणजे धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणाला मी त्या ठिकाणी नतमस्तक होतो. सकळ संतांच्या चरणाला नतमस्तक होऊन या जगाच्या मालकाला, पंढरीच्या मालकाला, सत्ताधीश पांडुरंग परमात्म्याला त्या ठिकाणी मी नतमस्तक होतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. बघा दादा हो, तुम्ही डीजे लावू शकले असते आणि वाकडे तिकडे अंग करून नाचू बी शकले असते. अभिमान आहे तुमचा की तुम्ही विचाराची जयंती साजरी करताय. म्हणजे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं वारसदार व्हायचंय दादा. मग डीजेवर शांताबाई बाबूराव गाणं लावून नाचण्यापेक्षा शिवजयंती वाचून झाली पाहिजे. विचाराला सलाम आहे तुमच्या. मग एक गोष्ट तुमच्यासाठी म्हणावीशी वाटते, अरे लढा कशाच्या निकार खाता, अरे लढा कशाच्या निकार खाता, शिवरायांच्या विचाराचं तंत्र बुद्धी तत्च असावं, नाच्याने खुशाल नाचावं, पण तुमच्यासारख्या मर्दानी फक्त आणि फक्त शिवाजी महाराजाचं शिवचरित्र वाचावं. तुमच्यासारख्या मर्दानी फक्त आणि फक्त शिवाजी राजाचं शिवचरित्र वाचावं. पण आता एक गोष्ट सांगू का, ही शिवजयंती करणं, शिवजन्म महोत्सव करणं कोणी आयड्या गैर्याचं लुट्या दुट्याचं काम नाही दादा. शिवजयंती करण्यासाठी वाघाचं काही बसावं लागतं, वाघाचं. आणि या महाराष्ट्रात वाघाची संख्या कशी जास्त आहे, कमी आहे का, आणि कुत्र्याची जास्त आहे, वाघाची कमी. मग वाघाची संख्या वाढवणाऱ्याचं काम आहे म्हणजे ही शिवजयंती करणं दादा, ही शिवजयंती करणं. आणि खरंच अभिमान आहे या तरुण पिढीचा. आज आमची लोक म्हणायला लागली आमची तरुण पिढी वायाला चालली, पण नाही दादा, आमची तरुण पिढी वायाला नाही चालली, तर आमची तरुण पिढी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने समृद्ध होत आहे. आणि तुम्ही विचाराची जयंती त्या ठिकाणी साजरी करताय, खरंच कौतुक आहे तुमच्या गावचं. प्रत्येक ठिकाणी शिवजयंती होत नाही. ते आम्हाला काय म्हणते, तुमचं लवकर ओळखा, मग कमून अर्ध्या तासात ओळखा, हो 1 घंटा नका कमून डिझाईन पुन्हा, म्हणजे आधी चरित्र बी ऐकणार आणि डीजे उभी नाचणार, असा खेळ. त्याच्यामुळे विचाराची जयंती करताय, याचा अविरत व्हा. या वर्षी केली, पुढच्या वर्षी करा, अविरत व्हा. कारण विचार करणं फार महत्वाचं आहे, विचार करणं फार महत्वाचं आहे. ते आत्महत्येचे प्रमाण लय जास्त वाढले भाई, आता लय जास्त आत्महत्येचे प्रमाण वाढले. आणि तेव्हा शिवराजाला वाटलं असतं अफजल खानाला घेतो फाशी, जमलं असतं का. त्याच्यामुळे शिवचरित्र वाचायचे. कशामुळे वाचायचं शिवचरित्र, काय शिकायचं आपल्याला शिवचरित्रातून. आपल्याला शिवचरित्रातून काय शिकायचंय, आपल्याला शिवचरित्रातून मातृनिष्ठा शिकायची, आपल्याला शिवचरित्रातून स्वाभिमान शिकायचा आहे, आपल्याला शिवचरित्रातून अभिमान शिकायचा आहे. अरे कितीही मोठं संकट असू द्या, त्या संकटाचा सामना करायला शिकवतं ते म्हणजे शिवचरित्र आहे. आता आज 450 वर्ष झाली. 450 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक राजे होऊन गेले, अनेक महाराज होऊन गेले. मग छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण का साजरी करावी. त्याकडे का दुसरे महाराज नव्हते का, त्याकडे का दुसरे राजे नव्हते का. मग छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण का साजरी करावी. तर ऐका, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक शाळा उभ्या राहिल्या. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आदिलशाही आली, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निजामशाही आली, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कुतुबशाही आली. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जितक्या शाही आल्या ना, त्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपलं साम्राज्य उभं केलं.
आदिलशहाने यावं, साम्राज्य निर्माण करावं, नाव द्यावं आदिलशाही. निजामशहाने यावं, साम्राज्य निर्माण करावं, नाव द्यावं निजामशाही. कुतुबशहाने यावं, साम्राज्य निर्माण करावं, नाव द्यावं कुतुबशाही. मग शिवाजीराजे जयंती आपण का साजरी करावी? तर एका सर्वसामान्य कुणबीच्या घरातून एक पोरग जन्माला आलं आणि त्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक स्वराज्य नावाचं राज्य निर्माण केलं. त्या राजानं भोसलेशाही नाव निर्माण केली, तर त्या राजानं स्वराज्य नावाचं राज्य निर्माण केलं. आणि तुम्हाला आम्हाला अभिमान वाटतो. आता साम्राज्याचं स्वराज्य त्या राजानं उभारलं. कोणाचं हे स्वराज्य? गोरगरीब लोकांचं, कष्टकरी लोकांचं, दीनदलित लोकांचं साम्राज्य त्या राजानं उभारलं. आपल्या आईच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्णत्वाला आणलं आणि आपल्या आईसाठी आपलं 50 वर्षाचं आयुष्य खर्च करणारा जगाच्या पाठीवरला एकमेव राजा म्हणजे माझा शिवबा राजा आहे दादा. शिवजी म्हणजे शिवबा. जे शेतकरी मातीत सोनं पिकवत होते, जे शेतकरी मातीत सोनं पिकवत होते ना, त्या शेतकऱ्याच्या हातात शमशेर घेऊन मातीसाठी लढायला लावणारा जगाच्या पाठीवरला एकमेव राजा म्हणजे माझा शिवबा राजा आहे दादा. माझा शिवबा राजा आहे. मग आऊसाहेबांनी सांगावं, शिवबाराचं तुमचा जन्म कशासाठी झालेला आहे? 750 वर्षाचं पारतंत्र्य दूर करण्यासाठी झालेला आहे. मग फक्त श्रींची इच्छा की स्वराज्य निर्माण व्हावं म्हणून आपलं 50 वर्षाचं आयुष्य आपल्या आईसाठी खर्च करणारा जगाच्या पाठीवरला एकमेव राजा म्हणजे माझा शिवबा राजा आहे दादा. माझा शिवबा राजा आहे. मग काय होतं या महाराष्ट्रात? अस्तव्यस्त झालेला महाराष्ट्र होता. काय होतं या महाराष्ट्रात? अरे गुलामगिरीत खितपत पडलेल्या या महाराष्ट्राला वाली कुणीच नव्हता. स्वतःला कर्तृत्ववान म्हणून घेणारे मराठी वेगवेगळ्या भाषांना मुजरी करण्यामध्ये व्यस्त होती. पण याच काळात आऊसाहेबांच्या मनामध्ये गुलामगिरीचा होमकार फुटायचा. आणि आज इतिहास साक्षी दादा हो, जेव्हा जेव्हा माझ्या ताईच्या आणि आईच्या मनात एखाद्या गोष्टीचा होमकार फुटतो ना, तेव्हा या महाराष्ट्राच्या मातीत तारा राणीचं स्वराज्य निर्माण व्हायला सुरुवात होते दादा. तारा राणीचं स्वराज्य निर्माण व्हायला सुरुवात होते. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. आता तुम्ही शिवजयंती केली, आता शिवजयंती, तर तुम्ही नेमकी शिवजयंती कशी केली? सकाळपासून आतापर्यंत काय केलं? होय, सकाळपासून आतापर्यंत काय केलं नेमकं तुम्ही? आरती केल्या. शिवजयंती कशी करावी? इकडे आमच्या माता मावल्या बसलेल्या आहेत, त्यांना माझा एक प्रश्न आहे, शिवजयंती कशी करावी? दारात रांगोळी काढाव्या, घरी गोडधोड खायला करावं आणि मग शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन करून शिवजयंती साजरी करा. आम्ही करतो का? गोडधोड करतो खायला? इथं म्हणावं मला कोणते झालंय आमच्या घरी गोडधोड खायला आणि ते शिवजयंती म्हणून झाले का? नानाचा काही विषय नाही. बरं झाले का कोणाच्या घरी गोडधोड खायला आज शिवजयंती असल्यामुळं? झालंय का? आता तुम्ही बोला रे बाबा. मी तुम्ही म्हणता तुला काय आणलंय बोलायला? नाही तर तुम्ही बोला. तुम्ही बोलल्याशिवाय मला बी जरा दोष येणार नाही. तुमच्या असे तोंड पडलेले बघितल्या मग मला बरोबर वाटत नाही. आपण चरित्र ऐकायला बोलायचं बसलो, शिवराजाचं चरित्र ऐकायला बसलो, मग तसा गुस्सा अंगामध्ये पाहिजे दादा. सांगा ना तुम्ही, केलं गोडधोड खायला? रांगोळी काढल्या होते दारात? गाड्याला झेंडे लावले होते का? हा, गाड्याला झेंडेला पक्के लावले पोरं. झेंड्याचं बघायचं काम आहे. ते झेंडा आपण तोंडावर येऊन ते खाली पडत आहे, त्याच्यावर काही घेऊन दिला पण झेंडा मोठा पाहिजे, हाय का नाही? मग माता मावलेला प्रश्न, तुम्ही केलं का गोडधोड शिवजयंतीसाठी खायला घरी? रांगोळी काढल्या होत्या का दारात? माहित तरी होतं भाऊ शिवजयंती म्हणून. आज तुम्ही असं नाही तर असं करा काहीतरी. हा, परत तुम्ही बोलत नाही तर असं नाही. तुम्ही बोलायला लागले सर गावाला कळते कोणच्या घरातली कोणच्या. त्याच्यामुळे बोला. कारण कसं आहे, मला खऱ्या अर्थानं जिजाऊ रमाई सावित्री माता तुमच्या मध्ये दिसावी. जिजामाता जर स्तब्ध राहिले असते तर शिवराजा घडला नसता. शिवराजाला रामायणाच्या महाभारताची जिजामाताने पाठ द्यावी आणि जिजामाता स्तब्ध राहिले असते तर शिवराजा घडला नसता. आम्ही अशी शिवजयंती करतो का? दारात रांगोळी काढत नाहीत, घरात गोडधोड खायला करत नाहीत. आमच्या घरी गोडधोड खायला केव्हा होतं? दिवाळीला होतं. दिवाळीला 8 दिवस आधी होते का नाही? 8 दिवस आधी होते. पण एक विचार करा वय बाप, ज्या राजामुळं या महाराष्ट्रात शिवजयंती होते ना, त्या राजाच्या जयंतीला जर आपण घरात गोड खायला करत नसतो तर आपल्यासारखी दुर्दैवी अवलाद पुन्हा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला येऊ नये. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती.
अशी शिवजयंती करावी. मग झालं काय, थोडा आपण शिवचरित्राकडे वळू. झालं काय, लखोजीराव जाधव यांच्या घरी एक कन्यारत्न जन्माला आलं. आणि लखोजीराव जाधवांच्या घरी एक कन्यारत्न जन्माला आलं. मुलीचं नाव जिजाऊ. आणि भोसले यांच्या घरी शहाजीराजे यांचा जन्म झाला. आणि मोठे झाल्याच्या नंतर अवघ्या बालवयातच जिजामाता आणि शहाजीराजे यांचा विवाह झाला. विवाह संपन्न झाल्याच्या नंतर काही दिवस निघून गेले. आणि काही दिवस निघून गेल्याच्या नंतर एकदा काय झालं, भोसले आणि जाधव यांच्यात एक महायुद्ध झालं. आता या महायुद्धात विजय कोणाचा होणार आणि पराजय कोणाचा होणार हे जिजामातांना ठाऊक होतं. जिजामातांना माहित होतं माझा नवरा शूर आहे, वीर आहे, तो जाधवांचा पराजय करेल हे जिजामाताला माहित होतं. शहाजीराजेने समशेर घेतली, आता रणांगणाकडे निघाली. पण जिजामातांनी शहाजीराजेला अडवलं नाही दादा, कारण त्या काळी तो अपशकुन मानला जायचा. जिजामातांनी शहाजीराजेला अडवलं नाही, तर जिजामातांनी शहाजीराजेचं औक्षण करावं. बापाला मारायला चाललाय बघा नवरा, बापाच्या सैन्याला मारायला चाललाय, जाधवावर आक्रमण करायला चालले शहाजीराजे. जिजामातांनी शहाजीराजेला अडवलं नाही. शहाजीराजेने समशेरे घ्यावी, सरदार घ्यावे, सगळं सैन्य घ्यावं आणि जिजामातांनी महाद्वारात येऊन शहाजीराजेचं औक्षण करावं. आणि औक्षण झाल्याच्या नंतर शहाजीराजेला जिजामातांनी सांगावं विजयी होऊन या. नवरा आता वडिलांवर आक्रमण करणार आहे आणि जिजामातांनी नवऱ्याला सांगावं विजयी होऊन या. मग सांगा, आपल्या बापाला मारायला जर आपला नवरा चालला तर कोणती बाई म्हणेल विजयी होऊन या. पण जिजामाता म्हणल्या विजयी होऊन या. आणि शहाजीराजे निघाले. भोसले आणि जाधव यांचं एक महायुद्ध झालं आणि त्या महायुद्धामध्ये भोसल्यांचाच विजय झाला. आणि भोसल्यांचा विजय झाल्याच्या नंतर तिथं रक्ताने माखलेली तलवार घेऊन शहाजीराजे वापस आपल्या किल्ल्याकडे आले. आणि आल्याच्या नंतर महाद्वारात खूप मोठ्या तास्या उभ्या होत्या, सगळीकडे जल्लोष होता. भोसल्यांचा विजय झाला, भोसल्यांचा विजय झाला, सगळीकडे जल्लोष होता. आणि ताशा होत्या, महाद्वारात ताशा उभ्या होत्या. आणि राणीच्या वेशामध्ये जिजामाताही त्या ठिकाणी उभ्या होत्या. आणि जिजामातांनी शहाजीराजेकडे बघावं. शहाजीराजेच्या हातात रक्ताने माखलेली तलवार होती. माहित होतं आपल्या बापाचं सैन्य सर 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 कापून आपला नवरा आलेला आहे. माहित होतं जिजामाताला. जिजामातांनी पुन्हा आल्याच्या नंतर शहाजीराजेचं औक्षण करावं. पण त्या माई माऊलीच्या डोळ्यात पाणी यायला लागलं आणि जिजामाता रडायला लागल्या. तेव्हा शहाजीराजेने विचारावं, राणी साहेब हे अश्रू कशाचे, भोसल्यांच्या विजयाचे की जाधवांच्या पराजयाचे? तेव्हा त्या माई माऊलीला काय सांगावं, तर ती माई माऊली सांगते हे अश्रू भोसल्यांच्या विजयाचे नाहीत आणि जाधवांच्या पराजयाचे नाहीत, हे अश्रू आहेत तर माझ्या जीवनाचे. आणि म्हणाल्या अरे असे कसे झाले मर्द मराठे मुघलांचे भक्त, अरे असे कसे झाले मर्द मराठे मुघलांचे भक्त आणि मराठ्याच्या तलवारीला मराठ्याचेच रक्त. आणि म्हणाल्या राज ही तलवार मराठ्याची, राज ही तलवार मराठ्याची, राज हे मनगट मराठ्याचं आणि तुम्ही जी गर्दन उडवली ना ही गर्दन पण मराठ्याची. आपण जर आपल्या माणसाला मारून आलो तर आपलं साम्राज्य महाराष्ट्राच्या मातीमध्ये कसं येणार? ही वस्तुस्थिती सगळ्यात आधी जिजामातांनी शहाजीराजेच्या मनावर पेरली. असं तळागाळातील मराठी माणसाला जागृत करणाऱ्या त्या राणीच माझं त्रिवार असं म्हणणार आहे. वाजवा माहित आहे किस्सा सापला, किस्सा सापला तर सापल्या वाजवा, सापल्या वाजवा. कसं आहे तुम्हाला माझा तर कळणार ना, मी तुमच्या लेकरासारखा होता. एकदा एका कार्यक्रमात मी हसत लागलो, मी त्यांना म्हणलो तुमच्या पायाला हात लावून बोलतो. योगदान हसत, तेव्हा मला तुला जाताना सांगतो गाडी, हो जाताना सांगतो, आता बोल म्हणला काय बोलायचं तर तू काय नाही बोलतो काय, मला त्यापेक्षा मी बोलतो. तू वरेच म्हणून तू शेगा पडायला लागला, तू खाली ना अर्धा बापाला सुद्धा बोलून देणार नाही म्हणला मी. आणि सुटला कार्यक्रम सुटला की तो वरलेच शेगा पाडू लागला रे म्हणला, असं बाहेर घेत म्हणला, उगा आलाच पाहुणा गावात म्हणून देतो म्हणला सोडून. त्याच्यामुळे तुमच्या आधी पायाला हात लावून बोलतो, राग येऊन देऊ नका. कारण इथं आपल्याला कसं करायचंय, इथं आपल्याला उत्स्फूर्त होण्याचे येते, इथं आपल्याला उत्साहाने येते. तुमच्यात जर उत्साह असला तर तुम्हाला ऐकायला बरं वाटेल. बरोबर आहे का नाही? बरं चुकलं? बरोबर आहे ना? हा बरोबर, बरोबर आहे का नाही? तुमच्यात उत्साह असला तर तुम्हाला ऐकायला बरं वाटणार आहे. इथून पुढं काय झालं, त्या माई माऊलीने आपल्या नवऱ्याला जागृत केलं. आणि मग आता काही दिवसानंतर आऊसाहेबांना डोहाळे लागले. डोहाळे कळतात ना? हा डोहाळे लागले. मग आता आऊसाहेब होते ते शिवनेरी किल्ल्यावर.
शिवनेरी किल्ल्यावर आऊसाहेब होत्या आणि आऊसाहेब शिवनेरी किल्ल्यावर असताना आऊसाहेबाला डोहाळे लागलेले. आऊसाहेबांच्या पोटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नावाचा वाघ वाढत आहे आणि आता डोहाळे लागल्याच्या नंतर आऊसाहेबांना काय करावंसं वाटतंय, घोड्यावर बसावंसं वाटायला लागले, शत्रूवर आक्रमण करावंशी वाटायला लागले, हातात तलवार घ्यावीशी वाटायला लागली आणि आऊसाहेबांना डोळे लागल्यावर असं करावंसं वाटायला लागले. आणि आमच्या इकडे एखाद्या माऊलीला डोळे लागल्यावर काय करावं वाटते, काय करावं वाटते, दगड खावट ना, गावातले मातीचे, बरोबर आहे का नाही. मग त्या खात्यात दगड माती आणि पुन्हा लेकरू. हा बोला ना तुम्ही, बोला ना, बरोबर आहे का नाही. मातीच खात ना. पण जिजामाताला असं व्हायला लागलं होतं ना, जिजामाताला घोड्यावर बसावं वाटत होतं, जिजामाताला हातात शमशेर घ्यावीशी वाटत होती, जिजामाताला परशत्रूवर आक्रमण करावंसं वाटत होतं. आता जिजामाता त्या शिवानी देवी पुढे बसलेल्या आहेत आणि त्या शिवानी देवीला जिजामाताने साकडं घालावं आणि त्या शिवानी देवीला जिजामाता बोलत्या झाल्या, हे शिवानी देवी, तुला या रयतेचे अश्रू दिसत नाही का ग, तुला हे रेत रडतीये, तुला हे दिसत नाही का ग, आता माझ्या पोटाचे अंश वाढतंय ना, माझ्या पोटाचे पाय वाढतंय ना, आता याला कसं जन्माला घाल, या मुघलांचा बाप माझ्या पोटी जन्माला घाल गाई, या निजामांचा बाप माझ्या पोटी जन्माला घाल, आणि जर तसा कुणी जन्माला येणार नसला तर माझ्या पोटी मुलगा सुद्धा जन्माला घालू नको, वाघ म्हणून राहील पण मुघलाचा बापच माझ्या पोटून जन्माला आला पाहिजे, असं सांगला आऊसाहेबांनी त्या शिवाने देवी पुढे. सगळं आयुष्य त्या माई माऊलीनं इथल्या रयतेसाठी, मराठी माणसासाठी खर्च केलं. माई बाप इथल्या रयतेसाठी खर्च केलं. मग झालं काय, 19 फेब्रुवारी 1630 रोजी या मुघलांचा कर्दन काळ आणि आपला वाली जन्माला आला आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर क्षत्रिय कुलावतंस राजा आदिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आणि मग शिवबाराजाचा जन्म झाला. शिवनेरी किल्ल्यावर शिवबाराजाचा जन्म झाला. आपला मुघलांचा कर्दन काळ जन्माला आला आणि आपला वाली जन्माला आला आणि शिवबाराजाचा जन्म झाला. शिवबाराजे लहान होते आणि लहान असताना आता शिवबाराजांना आऊसाहेब गोष्टी सांगायच्या. काय गोष्टी सांगायच्या, प्रभू रामचंद्राच्या गोष्टी सांगायच्या, श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगायच्या आऊसाहेब शिवाजी महाराजांना. मग त्या विचारातून छत्रपती शिवाजी महाराज प्रेरित झाले. आणि इकडे आमच्या इकडे काय गोष्टी सांगितल्या करायला जन्माला, इस्त्यापाशी जाऊ नको, ते हाय, चिचाखाली जाऊ नको, तिथं भूत आहे, बरोबर आहे का नाही. हा वडाखाली लटकलेला असतंय आणि पलीकडे आमोशाला जाऊ नको, हाय का, हे सांगितले ना. आता लहानपणापासून ते तेच लक्षात घेते. त्या पलीकडच्या रानात आमच्या आई म्हणली तिकडे जाऊ नको, तिकडे भूत आहे. म्हणजे जातं का नाही सर, त्या ह्या रात्री जात नाही. आमोशाला ते द्या सोडून सगळ्या लढाई छत्रपती शिवाजी महाराजांनी आमोशाला केलेल्या, सगळ्या लढाया. कारण आमोशाला चंद्र नसतो आणि त्या काळोखात छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाई केल्या. तेव्हा जिजामाता म्हणले असतात, नग माय तू एकटाच आहे आणि एकुलता एकच आहे आणि कशाला करतो, बाप सरदार आहे, त्या पूर्ण हाय बाबा, नको झटू. जमलं असतं का नाही. आमच्या इकडे म्हणतात का नाही, चिचाखाली भूत आहे, ते जातच नाही तिकडे. म्हणायचं आमची आई म्हणती, माय आमचा सोन्याला चांगला आहे, कोणाच्या आद्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही, कोणाच्या नादाला लागत नाही, शाळेत जातो आणि तसाच घरी येतो, कोणाचे भांडण लागले तर बघत नाही, आणि लागले असले तरी बी म्हणतो आपल्याला काय करायचं हात येत का, आणि तसाच घरी येतो. आमच्या आई असं म्हणते. 450 वर्षापूर्वी आऊसाहेब बनल्या त्या माझा शिवबा खूप चांगला आहे, कोणाच्या हात्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही, त्या रायगडाकडे डोळे होतं बघत सुद्धा नाही, पनवेलाकडे दात सुद्धा नाही. अहो झालं असतं का 350 किल्ल्याचं स्वराज्य, अहो झालं असतं का 350 किल्ल्याचं स्वराज्य. पण तुम्ही आम्ही समोर स्वाभिमानानं सांगा, माझ्या आऊसाहेब जर असं म्हणले असतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे दादा. मग शिवाजी महाराजांचा जन्म लोकांच्या घरी व्हावा, शिवाजी महाराजांचा जन्म आमच्या घरी का होऊ नये.
कारण शिवाजी राजाचा जन्म जर आमच्या घरी झाला तर ते लेकरू आम्हाला समाजासाठी अर्पण करावं लागल, म्हणून शिवाजी राजाचा जन्म शेजारच्या घरी व्हावा. बरोबर आहे का नाही? झाला असतं का 350 किल्ल्यांचं स्वराज्य? तुम्ही लावले असते का कुंकू? म्या लावला असता का बुका? म्या लावला असतं का चंदन कपाळाला? इथं आलो असतो का मी तर छत्रपती शिवाजी महाराज नसते? ऐका, काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद होती, एक शिवाजी ना होते तो सुन्नत होती सबकी. घरी जाऊन बघायचं, आपल्या आईच्या, आजीच्या, बायकोच्या, बहिणीच्या डोक्याला कुंकू असेल, तुमच्या वडिलांचं नाव सकाराम तुकाराम आत्माराम असेल, तर तुमच्या माझ्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे उपकार आहेत. सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. त्याच्यामुळे गण लावीचा, हा त्याच्यामुळे गण लावीचा. त्या आमच्या भयाने कसला गण लावला बाहेर. त्याला तुम्ही खरंच संभाजी महाराजाला मानणार आहे? संभाजी महाराजांनी आणि आमचं काय होते, मोठा गण लावला का? आम्ही काय बुका लावला का? आणि आता समजा बुका, आपल्या इकडे जास्त बुका कोण लावते? ज्या बायाला नाव. आता आम्हाला बुका लावला, आम्हाला पाठालाच बसून देत नाही, खुर्ची बसूनच देत नाही पाठाला, तो तर बुका लावल्याशिवाय. आणि आम्ही बुका तुला नवरा नेला का? आता पोराला नवरा असतो, इमानदारी ना, पोराला नवरा असतो आणि तुला का नवरा नेला का? बाप्पा आमचा खेळ, आमच्याकडे खेळत असा. हा एखाद्याने 10वीला चांगले मार्क घ्याव द्या ना, असे चांगले मार्क घ्याव द्या ना, 97, 98 वाटी चालली असं. एखाद्याला सरकारी नोकरी लागू द्या, सरकारी नोकरी लागू द्या. काही नाही, पैसे भरले असते. बरं एखाद्याने अशा तरनबाज जिगरबाज पोराने काय करू द्या, जमीन घ्याव द्या, ते त्याच्या कष्टावर घ्याव द्या. काहीतरी 2 नंबरचा 4 नंबर ती बी काय सोपं नाही, 2 नंबरचा धंदा करणं, वाळू द्यायचं सोपं नाही. काही कुठे करू द्या आणि जमीन घ्याव द्या. हा सापडला असं धन सापडला असं मागं वाढणार लोक आहे. पण शिवकार काय सांगतो, शिवचरित्र काय सांगतं तर ऐका. आमच्या पोराच्या पाठीवर कधी कौतुकाची थाप भेटत नाही दादा. आमच्या पोराच्या पाठीवर कधी कौतुकाची थाप भेटत नाही. आमच्या पोराला मागं वाढलं जातं. पोरग चांगलं करीत असेल तर त्याला मागं वाढण्यात येतं. पण एक गोष्ट मी नेहमी सांगत असतो, माझ्या राजाचं स्वराज्य जेवढं तलवारीच्या पाठीवर निर्माण झालं ना, तेवढंच माझ्या राजाचं स्वराज्य कौतुकाच्या थापीवर सुद्धा निर्माण झालं दादा. कौतुकाच्या थापीवर सुद्धा निर्माण झालं. जगाच्या पाठीवर एकमेव राजा आहे. लढाई जिंकल्याच्या नंतर स्वतःच्या गळ्यात कवड्याची माळ घालून या मावळ्याला सोन्याचं कळ वाटणारा जगाच्या पाठीवरला एकमेव राजा म्हणजे माझा शिवबा राजा आहे दादा. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप भेटायची. यांचा काय झालं, स्वराज्यात आपलं शिवचरित्र एकीकडे चाललं ना, आपण एकीकडे चाललो. पण तरी ते शिवचरित्र भाग आलाय म्हणून सांगतो. जास्त वेळ घेत नाही, 5 मिनिटात तुम्हाला कौतुकाच्या थापीचं नेमकं काय झालं. स्वराज्यात एकदा रानटी जनावरांनी काय केलं, पिकाचा नाश करू लागले. आणि पिकाचा नाश करीत असताना शेतकरी वर्ग आऊसाहेबांकडे आला आणि आऊसाहेबांना बोलता झाला, आऊसाहेब रानटी जनावर आमच्या सोन्यासारख्या पिकाचा नायनाट करत आहेत आणि ते आता पिकाचा काहीतरी बंदोबस्त करा, या रानटी जनावरांचा काहीतरी बंदोबस्त करा. तेव्हा आऊसाहेबांनी स्वराज्यात दौंडी दिली आणि म्हणल्या की जो कोणी या रानटी जनावरांचा नायनाट करेल त्याला सोन्याचं कडक भेट दिल्या जाईल. आणि मग या सह्याद्रीच्या दरी खोऱ्यातले तरनबाज जिगरबाज पोरं लागली कामाला. रात्री 12 नाही, 1 नाही, 2 नाही, 3 नाही, रात्री पोरं ज्वारीत जायचे, ऊसात जायचे आणि मग त्या रानटी जनावरांचा नायनाट करायचे आणि ते रानटी डुकरं घेऊन आऊसाहेबांकडे यायचे. आणि एकदा काय झालं, आऊसाहेबांनी सांगितलं होतं रानटी जनावरांना पकडलं की फक्त त्याची शेपूट घेऊन माझ्याकडे या आणि तुम्ही सोन्याचं कडं घेऊन जा. एकदा काय झालं, एका सह्याद्रीच्या एका वाघानं काय केलं, एक रानटी जनावर मारलं आणि ते रानटी जनावर आपल्या खांद्यावर घेऊन लाल महालात आला. आणि लाल महालात आल्याच्या नंतर बाहेर घेऊन चोपदार उभे होते. त्या चोपदाराला म्हणला मला आऊसाहेबांना भेटायचंय. ते चोपदार म्हणजे तुला आता आऊसाहेब भेटणार नाही, रात्रीचे 2 वाजले आणि आता कुठं आऊसाहेबांना भेटणार तू, सकाळी. पण ते पोरगं ऐकायचं झालं. ते पोरगं म्हणलं नाही मला आऊसाहेबांना आत्ताच भेटायचंय. त्याचा कलमा ऐकून आऊसाहेब जाग्या झाल्या आणि आऊसाहेब महाद्वारात आल्या आणि महाद्वारात येऊन त्या पोराकडे आऊसाहेबांनी पाहिलं आणि आऊसाहेबाला ते पोरगं म्हणलं, बोलत झालं, आऊसाहेब तुम्ही म्हणल्या होत्या ना की जो कोणी रानटी जनावरांचा नायनाट करेल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. बघा ना आलोय घेऊन मी रानटी जनावर. आणि त्यांना आऊसाहेबांसमोर ते रानटी जनावर द्यावं. तेव्हा आऊसाहेबांनी त्याला सांगावं
मी तुला फक्त तिची शेपूट जर आणली असती तर तुला सोन्याचं कडं दिलं नसतं का? तेव्हा ते पोरग रडायला लागलं आणि ते पोरग म्हणलं, अहो साहेब, सोन्याच्या कड्यासाठी नाही आलो बघा, तुमची फक्त कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडावी त्यासाठी आलोय बघा. आणि त्या पोराचं नाव होतं तानाजी मालुसरे. तो पोरगा तेव्हापासून स्वराज्याचा झाला आणि स्वराज्याचाच पुन्हा अमर झाला. त्या पोराचं नाव होतं तानाजी मालुसरे. माझं झालं काय, शिवराजे लहान आहे आणि आता शिवराजाला रामाच्या श्रीकृष्णाच्या गोष्टी आता आऊसाहेब सांगायला लागलेल्या आहेत. आणि आऊसाहेबांनी रामाच्या श्रीकृष्णाच्या छत्रपती शिवाजी महाराजाला गोष्टी सांगाव्या. आणि मग आता शिवराजाला घोडे सवारी शिकवण्यासाठी दादाजी कोंडदेव यांना बोलवण्यात आलं. मग आता शिवराजाला घोडे सवारी शिकवायची होती. मग आता शिवराजाला एक घोडं आणलं आणि त्या घोड्यावर शिवराजाला बसवलं. लहान शिवराजे, अवघ्या 5 वर्षाचे शिवराजे, 5-6 वर्षाचे शिवराजाला घोड्यावर बसवायचे. पण शिवराजाने सांगितलं, हे दादाजी काका, हे जे घोडं आणलंय ना त्या घोड्यावर मला नाही बसायचं, मला काय करा, आमच्या आबासाहेबाच्या घोड्यावर बसवा. तेव्हा दादाजी काका म्हणले, बाळ शिवबा, तुम्हाला माहितीये तुमच्या आबासाहेबाचं घोडं आबासाहेबाशिवाय कोणाला बसून देत नाही. तेव्हा शिवराजे म्हणले, नाही दादाजी काका, मला त्याच घोड्यावर बसायचे. मग आता तुम्हाला वाटतं दादाजी काकाला काहीच सांगता येणार. दादाजी काका म्हणजे, बरं तुम्ही शिवराज त्या घोड्यावर बसा, पण त्याची लगाम मात्र माझ्या हातात राहू द्या. तेव्हा शिवराजे म्हणजे, ठीक आहे, लगाम तुमच्या हातात राहू द्या. आणि शिवराजाने दादाजी काकाच्या हातात लगाम दिली. आणि लगाम दिल्याच्या नंतर शिवराजे घोड्यावर बसले. आणि बसले की शिवराजाने घोड्याला टाच मारली. घोड्याला तशी टाच मारली तसं घोडं वर उतरलं. आणि वर उतरल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज खाली पडले. आणि खाली पडल्याच्या नंतर शिवराजाचं सगळं गुडघा फुटला, शिवराजाचं कोपर फुटलं, त्या 6 वर्षाच्या लेकराचं कोपर फुटलं. आणि शिवराजाची पहिली नजर गेली की लाल मानाच्या खिडकीकडे. त्या लाल मानाच्या खिडकीत बसली होती या महाराष्ट्राची जगदंबा म्हणजे आऊसाहेब बसल्या होत्या. त्या लेकराची नजर आपल्या आईकडे गेली. आणि शिवराजाला वाटलं, माझी आई आता येईल, मला उचलील आणि म्हणेल, बाळ शिवबा, तुम्हाला किती लागले? 5 मिनिटं झाले. आऊसाहेब खिडकीतून काय येईच ना झाल्या, सगळं तिथूनच पाहायला लागले. 10 मिनिटं झाले. मग काय करावं? शिवराजे उठून उभा राहिले. सांगायची माती शिवराजाने झटकली आणि झटकून आता शिवराजे लाल महालाकडे जायला लागले. आणि लाल महालाकडे गेल्याच्या नंतर शेवटचे आईचं काही ती माई माऊली शिवराजाच्या जवळ आली आणि बोलती झाली, शिवराज, कुठं लागलं का तुम्हाला? तेव्हा शिवराजाने सांगावं, आता कशाला आलात आमच्याकडं? आम्ही पडलो, आमच्या पायाला एवढं लागलं, आमच्या हाताला एवढं लागलं, तेव्हा नाही आलात, आता कशाला आलात माझ्याकडं? तेव्हा शिवराजाला आऊसाहेबांनी सांगितलं, हे बघा शिवराजे, मी जर तुम्हाला तिथून उठवायला आले असते तर इथून पुढं तुम्ही त्या ठिकाणावर कधी उठूच शकला नसतात. तुम्हाला कोणाच्या आधाराची गरज नाही लागली पाहिजे. तर तुमच्या नावाखाली एखाद्यानं 10-10 हजारासोबत लढण्याची ताकद ठेवली पाहिजे. एवढी ताकद जर तुमच्या निर्माण करायची असेल तर तुम्हाला कोणाच्या आधाराची गरज नाही लागली पाहिजे. कसं झालं की 2 हजारासोबत बाजी करता एकटे लढले फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्या नावाखाली. मग उठवलं का जिजामाता? आणि आमच्या इकडं लेकरू पडलं की म्हणजे पैसा पडला उठले म्हणतात काय. बरं ते दिले हुशार होते. मग ते पडत आहे खाली आणि तसंच लोळत आहे. जवळ पैसा पडला म्हणत नाही तेवढं. बरोबर आहे काय? हा, मग ते मोठं होते. ते मोठं होते मग ते भर गाडी चलित आणि मग त्याचे दोन्ही पाय मोडते. मग ते दवाखान्यात जातोय. मग म्हणा ना, पैसा पडला उठे जमा ना काय जमा. मग हे आपल्याला शिवचरित्रातून घ्यायचं की आम्हाला शिवचरित्रातून मातृनिष्ठा शिकायची, आम्हाला शिवचरित्रातून स्वाभिमान शिकायचा, आम्हाला शिवचरित्रातून स्त्रियांबद्दल काय आदर आहे तो